जंगलातलं भूताचं झाड तुम्ही पाहिले का? वर्ध्याच्या जंगल भागामध्ये तुम्हाला कुणी सांगितलं की हे भूताचं झाड आहे तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. या झाडाला आपल्या भाषेत करूचं झाड असं म्हणतात. कराया गम असं सुद्धा याला नाव आहे, कारण यापासून मौल्यवान डिंक निघत असल्यानं हे झाड अतिशय गुणवान आहे. वर्षातनं 3 वेळा हे झाड आपला रंग बदलतं आणि रात्रीच्या वेळी अंधारात सुद्धा हे झाड पांढरं शुभ्र दिसतं. त्यामुळे याला जंगलातील भूताचं झाड म्हणजेच द घोस्ट ऑफ फॉरेस्ट हे नाव पडलंय. या झाडाविषयी अधिक माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी. महाराष्ट्र राज्यासोबतच विदर्भाला वनवैभव खूप मोठ्या प्रमाणात लाभलेले आहे. वनवैभवामध्ये असंख्य प्रकारच्या जाती आणि प्रजाती सुद्धा पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट दाखवणार आहे, ज्याचं नाव आहे द घोस्ट ऑफ ट्री, म्हणजे जंगलातील भूताचे झाड. आपण जर हा शब्द ऐकला तर आपल्याला कसं तरी वाटतं, परंतु मी तुम्हाला हे जे आता दाखवत आहे या झाडाला द घोस्ट ऑफ ट्री असं संबोधलं जाते, कारण हे जंगलातील भूताचं झाड म्हणून याला संबोधलं जाते. आणि ते का संबोधलं जाते हे पण आपण जाणून घेऊया. परंतु आज सुरुवातीला मी आपल्याला दाखवू इच्छितो याचा आकार जो आहे हा फार विचित्र आहे आणि दूरवरूनच हे झाड जे आहे ना हे आपल्याला आकर्षित करतं. म्हणजे एवढे सारे झाडे आहे या ठिकाणी जंगलामध्ये, एवढे सारे सागात झाड आहे, विविध प्रजातीचे झाडं आहेत, परंतु या सर्व झाडांमधून हे झाड तब्बल 1 किलोमीटरवरून आपल्याला आकर्षित करतं. जरा वेगळं वाटतं पाहायला, कारण याचा आकारही फार आगळा वेगळा आहे. म्हणूनच याला द घोस्ट ऑफ ट्री असं म्हणत असावं असा अंदाज आहे. परंतु या सर्व विषयावर आता आपण वन कर्मचाऱ्यांशीच बोलणार आहोत. त्याला द घोस्ट ऑफ ट्री असं का म्हणतात? मॅडम, का म्हणतात द घोस्ट ऑफ ट्री? हे जे झाड आपण बघतोय या झाडाचं नाव आहे करूचे झाड. याला आणखी 2-3 नावं आहेत. एक करू, कराया किंवा पांढरू. आणि याचं एक वेगळं नाव जर म्हटलं तर घोस्ट ऑफ फॉरेस्ट असं म्हणतो. तर असं का म्हणतो तर हे बाकीच्या झाडांसारखं नाही आहे. हे आगळं वेगळं दिसतं बाकीच्या झाडांपेक्षा. आणि ऋतूनुसार याचे कलर पण चेंज होतात. आणि रात्री जर बघितलं तर एकदम भूतासारखं पांढरं असं दिसतं. त्यामुळे याला घोस्ट ऑफ फॉरेस्ट असं म्हणतात. आणि बरेच उपयोग पण आहेत याचे. याच्यापासून मेन म्हणजे डिंक निघतो. त्याचा उपयोग आपण औषधामध्ये वापरतो. आणि हे तुमच्या हाती फळ पण आहे या झाडाचं. या फळाचा उपयोग कसा केला जातो? हे बिया आहेत ह्या. याचाच वापर आपण औषधीमध्ये करतो, बियांचा. म्हणजे आपण जर बघितलं तर रात्रीच्या वेळी फार आगळं वेगळं म्हणजे पांढरं शुभ्र असं हे झाड दिसतं. आताही जेव्हा आम्ही या ठिकाणाहून बातमी करण्यासाठी जात होतो तर हे झाड जे आहे ना आम्हाला यांनी एकदम आकर्षित केलं. आणि आम्ही वन कर्मचाऱ्यांनी या संदर्भात विचारलं तर फार म्हणजे अशी रोचक माहिती आम्हाला मिळाली. खरं म्हणजे या झाडाला पुन्हा मी एकदा दाखवतो. असं खालून बुडापासून ते एकदम वरपर्यंत जे आहे ना हे झाड एकदम असं पाहायला अट्रॅक्टिव्ह दिसत आहे, आकर्षक दिसत आहे. रात्रीच्या वेळी अंधारा रात्रीमध्ये हे झाड पूर्ण चमकून उठतं. आणि ऋतूमधून जर पाहिलं तर वर्षातून 3 वेळा हे झाड जे आहे हे आपला रंग बदलतं. त्यामुळे या झाडाला पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा नक्कीच आगळा वेगळा आहे. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.